मी आज या मंचावरून आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद आणि सर्व महामानव यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार योगेशजी टिळेकर, आमदार विक्रमजी काकडे, आपल्या महापौर आमदार श्री भीमरावजी तापकीर, आमदार श्री राहुलजी कुल, आमदार श्री बापूसाहेब पाठारे, आमदार श्री सुनीलजी कांबळे, आमदार श्री हेमंत सासणे, आमदार श्री अभिमन्यू पवार, श्री नरेंद्रजी पाटील, तसेच सचिव नियोजन विभाग श्रीमती शैला ए, सारथीचे अध्यक्ष श्री अजित निंबाळकर साहेब, श्री मधुकर कोकाटे, श्री उमाकांत दांगट, डॉक्टर नवनाथ पासलकर, श्री अशोक काकडे, श्री महेश पाटील, श्रीमती शीतल उगले, श्री गजानन पाटील, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी, यूपीएससी, एमपीएससी व इतर परीक्षांमध्ये दैदीप्यमान यश संपादन केलेले सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व पालक वर्ग, सर्व गुरुजन वर्ग, सारथीची संपूर्ण टीम, सर्व सन्माननीय पत्रकार व मीडियाचे प्रतिनिधी, तसेच सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि शिक्षणाचा भक्कम पाया रचणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती। हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो। या पावन दिनानिमित्त तुम्हा सर्वांना राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते। सारथी संस्थेचे यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी आपण सर्वच जण इथे जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथींचं मी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे। हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशाचा गौरव नाही, तर हा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा उत्सव आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गुणवत्ता, जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर ज्या युवक युवतींनी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवले आहे, त्यांचा आज आपण सन्मान केला। या यशामध्ये विद्यार्थ्यांची चिकाटी तर आहेच, पण त्यांच्यासोबतच पालकांचा त्याग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सारथीची भक्कम साथ आहे। यूपीएससी, एमपीएससी आणि इतर उपक्रमांमधून यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या मातापित्यांचं मी मनापासून अभिनंदन करते। सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नाही, तर ती सामाजिक परिवर्तनाची, शैक्षणिक प्रगतीची आणि युवा सक्षमीकरणाची एक प्रभावी चळवळ आहे। हे केवळ एक प्रशिक्षण केंद्र नसून छत्रपती शाहू महाराजांच्या समता, बंधुता, न्याय आणि तळागाळातील घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या विचारांचं जिवंत प्रतीक आहे। शाहू महाराजांनी नेहमीच शिक्षणाने प्रशासनात सर्वांनाच समान संधी मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आपण पाहिलेले आहेत। आज त्याच पावलावर पाऊल ठेवून सारथी कार्य करत आहे। शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षा तसंच उद्योजकता अशा सर्व क्षेत्रांमध्ये सारथीने उल्लेखनीय झेप घेतलेली आहे। आज या सोहळ्यामध्ये आदरणीय दादांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, कारण आदरणीय दादांचं आणि सारथीचं असं एक वेगळंच नातं होतं। आपल्यातील युवक युवतींना शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून
सक्षम करण्याचं स्वप्न त्यांचं नेहमीच पाहिलेलं होतं. तरुणांना योग्य संधी दिली तर ते राज्याच्या विकासाचे शिल्पकार बनू शकतात, हा दादांना दृढ विश्वास होता. सारथी संस्थेच्या उभारणीमध्ये आणि बळकटीकरणामध्ये दादांचं योगदान मोलाचं राहिलेलं आहे. सारथीच्या प्रशासकीय मुख्यालयासह राज्यातील 8 विभागीय कार्यालयासाठी प्रत्येकी 500 मुले आणि 500 मुलींचं सुसज्ज वसतिगृह उभारण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला त्यांनी 1360 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता त्या काळामध्ये दिली होती. तसेच सुमारे 11 हेक्टर जमीनही उपलब्ध करून देत संस्थेच्या भौतिक विकासाचा भक्कम पाया त्यांनी रोवण्यासाठी प्रयत्न केले. दादांच्या दूरदृष्टीमुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी दालन खुलं झालं. त्यांच्या कार्यकाळामध्ये सारथीच्या कोणत्याही योजनेला निधीची कमतरता त्यांनी भासू दिली नाही. निर्णयक्षम नेतृत्व आणि समाजहितासाठी अखंड बांधिलकी हीच दादांची कार्यशैली आणि त्यांची ओळख होती. आज त्यांच्या अकाली जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. मात्र त्यांनी दाखवलेल्या विकासाचा मार्ग आणि युवकांच्या भविष्याविषयीची त्यांची तळमळ आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. समाजातील प्रत्येक गुणवंत युवकाला संधी मिळाली पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं आणि आज या सभागृहामध्ये उपस्थित असलेले शेकडो विद्यार्थी त्या स्वप्नांचं जिवंत प्रतीक आहेत. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सारथीनं घडवलेली यशोगाथा महाराष्ट्राची अभिमानास्पद आहे. आजपर्यंत UPSC मध्ये 140 आणि MPSC मध्ये 1245 अधिकारी घडवण्याचं यश सारथीला आलेलं आहे. म्हणजेच जवळपास 1400 युवक युवती आज शासनाच्या विविध शाखांमध्ये कार्यरत आहेत. ही केवळ आकडेवारी नाही तर हा समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाचा जिवंत पुरावा आहे. केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर कौशल्य विकासातही सारथीनं मोठी झेप घेतलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व आणि संगणक कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 10,000 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आमचा तरुण डिजिटल युगाशी जोडला गेला आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आज सारथीच्या माध्यमातून अनेक शिष्यवृत्ती आणि नाविन्यपूर्ण योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. मी आज शासनाच्या वतीने एवढं सांगू इच्छिते की युवकांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या सर्व उपक्रमांसाठी नक्कीच आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाहीत. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आजचा हा सन्मान म्हणजे केवळ एका प्रवासाचा शेवट नाही तर तुमच्या नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य शासनाच्या सर्वसमावेशक धोरणांतर्गत सारथीच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकातील युवकांपर्यंत संधी पोहोचवण्याचं काम आम्ही यापुढेही करत अधिक वेगाने करू. आम्ही सर्वजण या संस्थेच्या आणि तुमच्या पाठीशी नेहमीच भक्कमपणे उभे राहू. सक्षम, सुरक्षित, कौशल्य संपन्न आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी या प्रवासात सारथीची भूमिका आगामी काळात अधिक व्यापक होईल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. आज गौरव प्राप्त करणारे सर्व विद्यार्थी, त्यांचे सन्माननीय पालक, शिक्षक आणि सारथी परिवाराचे मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते. भविष्यात प्रशासनात सेवा करताना सामान्य माणूस हाच तुमच्या कामाचा केंद्रबिंदू असावा हीच अपेक्षा व्यक्त करते. यशाची उंच शिखरे गाठत असताना ज्या सारथीने तुमच्या यशाचा पाया रचला तिचा अभिमान बाळगा आणि संस्थेतील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चितपणे मदत कराल अशी खात्री मी बाळगते. पुन्हा एकदा आगामी परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय